कृष्ण की चेतावनी यूट्यूबवर मिळालेली ही कविता नितांत सुंदर आणि आज ती माझ्या अशी डोक्यामध्ये फिट बसलेली आहे. अंगावर बोलताना सगळेच्या सगळे प्रसंग अगदी समोर कृष्ण उभा राहून माझ्याशी बोलतोय की काय, मला सांगतोय की काय, असं मला सतत वाटत राहतं. यूट्यूबवर मनोज वाजपेयी आणि आशुतोष राणे यांनी ती गायलेली आहे. खूप छान पद्धतीने सादर केलेली आहे. त्यांना पाहूनच मला ही प्रेरणा आलेली आहे. त्यातही चेतावनी हा शब्द मला जास्त आवडला. महाभारतामध्ये आपल्याकडे मराठीमध्ये कृष्ण शिष्टाई असा शब्द आहे आणि या शिष्टाईमध्ये समोरचा तुम्हाला असंच समजत असतो की तू आम्हाला कोण सांगणार, तू कोण समजवणार, तू काय आमच्यापेक्षा जास्त शहाणा आहेस का, अशी समोरच्याची नेहमी भूमिका असते. परंतु या चेतावनी या शब्दामध्ये श्रीकृष्णाने केवळ कौरवांना इथे आपल्याला दिसणारी चेतावणी दिलेली आहेच, परंतु तुम्हा आम्हा सर्वांना मानव जातीला सुद्धा ती चेतावणी दिलेली आहे. तुम्ही खोटे वागाल, दिलेला शब्द फिरवाल तर ज्या रामायण काळामध्ये तुम्ही जगताय त्या रामायण काळाचे गोडवे तुम्हाला गाता येणार नाहीत, त्याचे दाखले देता येणार नाहीत. तुम्हाला महाभारत हे स्वीकारावंच लागेल आणि ते महाभारत एकदा स्वीकारलं की मग रडून उपयोग नसतो. कारण मग तिथे तुमचा मुलगा अभिमन्यूसारखा मुलगा चक्रव्यूहामध्ये मारला जाणार असतो. भीष्मासारख्या माणसाला बाणांच्या शय्येवर झोपावं लागतं. पांचालीचं वस्त्रहरण होतं. कृष्णाला ती वस्त्र पुरवावी लागतात. आणि हे सगळं महाभारतामध्ये तुम्ही चुकीचे वागलात की तुम्हाला ते सहनच करावं लागतं. आणि हे सहन करताना जर तुम्हाला रामायणाची आठवण येत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. कारण कृष्ण तुम्हाला सोडत नाही. अशा या कृष्ण शिष्टाईचा कृष्ण की चेतावनी हा शब्द मला खूप आवडला. माझे वडील किंवा अनेक ज्यांच्या मी संपर्कात आलो, मग ते निनादराव बेडेकर असतील, आप्पा परब असतील, पांडुरंगराव बलकवडे असतील, शिवप्रतिष्ठानचे आमचे भिडे गुरुजी असतील, या सर्वांनी कायम मला एकच सांगितलं की सुनील, तुला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर रामायण आणि महाभारतात आहे. तू ते उघड, पुस्तक उघड आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न कर. तुला सोपडल्याशिवाय ती राहणार नाही. याचा अनुभव याच्या अगोदर मी पदोपदी ही कविता ऐकायच्या आधी, वाचायच्या आधी मी ते घेतच होतो. परंतु सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, आज महाराष्ट्रासकट सारा देश, सारं जग लॉकडाऊन मध्ये अडकलेलं आहे आणि टीव्हीवर अत्यंत सुंदर सुंदर मालिका दूरदर्शनच्या आपल्याला दिसत आहेत. आधी रामायण सुरू झालं, मग महाभारत, कृष्णा, मग सोबत गंगा उपनिषद आणि आता विष्णू पुराण. रोजच्या रोज हे पाहताना मला रोजच्या रोज संदर्भ मला त्याचे जुळून येताना दिसत होते. मला रोज त्याचे संदर्भ सापडत होते. आज शिवसेनेची सत्ता महाआघाडीच्या रूपात आल्यापासून शिवसेनेला प्रत्येक ठिकाणी कसं ट्रोल करता येईल, ते कसे हिंदुत्वापासून दूर गेलेत हे दाखवता येईल, हे सर्व दाखवत असताना मला ते प्रत्यक्ष घडताना असं दिसत होतं. त्या सर्व मित्रांना माझी ही कविता अर्पण आहे, जे दुर्योधनाच्या अहंकारी दुर्योधनाच्या दरबारात उभे राहून असं सांगत होते, जीतम जीतम जीतम. शकुनीच्या प्रत्येक कपटी चालीवर ते टाळ्या पिटत होते, जीतम जीतम जीतमच्या घोषणा करत होते. आज दुर्दैवाने ते आम्हालाच सांगतायत, भूमकर तुम्ही जरा बाळासाहेबांचे जुने व्हिडिओ पहा, आधी शिवसेना कशी होती ते पहा, आजचा शिवसैनिक कसा वागतोय ते पहा. या सर्वांना मी एकच सांगेन, ही कृष्ण की चेतावनी आहे. खरं तर कृष्णासारखे असणारे बाळासाहेब, ज्यांनी ऑलरेडी याची कल्पना आल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही दिल्ली सांभाळा, महाराष्ट्र आम्ही सांभाळू. परंतु या राजकीय सारीपाटाच्या पटावर बाळासाहेब अचानक तुम्हा आम्हा सगळ्यांना सोडून गेले आणि हिंदुत्वाच्या सुदैवाने म्हणा की आजच्या दुर्दैवाने म्हणा, मोदींचा उदय झाला. केंद्रामध्ये मोदी आले आणि महाराष्ट्रात देवेंद्र आले.
कसंबसी साथ शिवसेनेने त्यांना 5 वर्ष दिली, निर्धोक राज्य चालवलं. त्यानंतरची निवडणूक सुद्धा केवळ हिंदुत्व या एकाच गोष्टीवर सहमती होऊन लढवली गेली. परंतु मीडियासमोर जाहीरपणे कबुली देऊन सुद्धा केवळ आता तुमचे किती 56 तर आलेत, आमचे 105 आलेत, तुम्हाला कुठं पायपोस बसणार आहे का, आणि आम्ही तुम्हाला कसे सत्तेत घेणार, असले खोटारडे प्रश्न विचारून अत्यंत खोटारडेपणे त्यांनी अजित पवारला आपल्या सोबत घेतलं आणि रात्रीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतला. या सर्व खोटारडेपणाला उत्तर एकच आहे, कृष्ण की चेतावनी. कारण ही कृष्ण की चेतावनी तुम्हाला सोडत नाही, तुमच्या चुकीचं माप पदरामध्ये टाकतं म्हणजे टाकतंच. आणि हे ज्या टाकतं तेव्हा मग मागचे चांगले दिवस आठवून गळे काढायचे नसतात आणि रडायचं तर मुळीच नसतं. अशी ही कृष्ण की चेतावनी तुम्हा आम्हासमोर मी सादर करतो. कृष्ण की चेतावनी. रश्मी रथी यांची ही कविता, रामाधीर सिंह हे पूर्ण त्यांचं नाव आहे, त्यांची ही कविता. साधारणतः आपल्याला कृष्ण की चेतावनी याची गोष्ट आपल्याला माहितीच आहे की 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगून पांडव परत आपल्या गावी आलेले आहेत आणि कौरवांकडे ते आपली जागा परत मागत आहेत. आम्हाला आमचं अर्ध राज्य न्यायानेच द्यायचं असेल तर आम्हाला आमचं राज्य जे आहे ते तुम्ही आमचं परत करा. अनेकांमार्फत हे संदेश कौरवांकडे पाठवले जातात, परंतु अर्थातच अहंकारी दुर्योधन आणि त्याला साथ देणारे त्याचे वडील धृतराष्ट्र आणि गप्प बसणारी गांधारी आणि ज्यांचे हात कर्तव्यापुढे अडकलेले आहेत असे भीष्म, द्रोणाचार्य हे गप्प बसून सारं मूकमरेन सहन करत असतात आणि त्यांच्या मूकसंमतीलाच, मुकेपणालाच संमती समजली जाते. आणि मग सर्वात शेवटी नाईलाज म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या दरबारात येतात आणि पुन्हा एकदा कौरवांना ते समजावणीच्या सुरात सांगतात. परंतु या समजावणीची चेतावणी कशी होते हे ऐकणं मात्र खूप वेगळं आहे आणि ते ऐकणं हे खूप गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम, सह धूप घाम पानी पत्थर, पांडव आए कुछ ऐसे निकल. सौभाग्य सब दिन न सोता है, देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग दिखाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडवों का संदेशा लाए. दो न्याय अगर तो आधा दो, इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन असीना उठाएंगे. माननीय बाळासाहेबांनी वेगळं काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं भाजपला की तुम्ही केंद्रात राज्य करा, खुशाल राज्य करा, महाराष्ट्रात आम्ही परिजन असीना उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज के ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे. ये देख गगन मुझ में लय है, ये देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में लय है संसार सकल. अमृतत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में, उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंध को घेरे है, मैं नाक मेरु पग मेरे है, दीप्ते जो ग्रह नक्षत्र निकर, सब मेरे मुंह के अंदर. ध्रुव हो या दृश्य कांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख.
चर अचर जीव जक्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाति अमर। शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि विष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल। जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे। भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख। ये देख जगत का आदि सृजन, ये देख महाभारत का रण। मृतकों से पटी हुई भू है, पहचान इसमें कहाँ तू है। अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख। मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। जिह्वा से करती ज्वाल सदन, सांसों से पाता जन्म पवन। पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर। मैं जब भी मूंदता हूँ लोचन, छा जाता चारों ओर मरण। बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। यदि मुझे बांधना चाहे मन, तो पहले बांध अनंत गगन। सुने को साध न सकता है, वो मुझे क्या बांध सकता है। हित वचन तूने नहीं माना, मैत्री का मूल्य न पहचाना। तो ले अब मैं भी जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा। टकराएंगे नक्षत्र निकर, बरसेगी भू पर वही प्रखर। फन शेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा। दुर्योधन रण ऐसा होगा, फिर कभी नहीं वैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विष बाण बूंद से छूटेंगे। वायस सुगाल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुष्य के फूटेंगे। आखिर तू भूषाई होगा, हिंसा का परदाई होगा। थी सभा सन्न सब लोग डरे, चुपते या बेहोश खड़े। केवल दो नर ना गाते थे, धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे। कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय, दोनों पुकारते थे, जय 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 जय।